मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात बघा, महासारथी नावाचा एक पोर्टल आहे बघा, महासारथी या पोर्टलवर आपल्या या लाडकी बहीण योजनेची KYC सुरू झाली आहे का, अशा प्रकारचा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये प्रत्येक दिवशी प्रचंड मोठ्या संख्येमध्ये विचारला चालला आहे की सर त्यावर स्पष्टीकरण द्या. म्हणजे महासारथी पोर्टलवर आपल्या लाडकी बहीण योजनेची KYC चालू झाली आहे का. मी फक्त लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातच बोललेलो आहे व्हिडिओमध्ये. तर आपण तिथे जाऊन सध्या KYC करू शकतो का, त्यानंतर हप्ता चालू होईल का, तिथे पोर्टलवर सध्या आपल्या लाडकी बहीण योजनेची बऱ्याचशा लाभार्थ्यांची KYC होत आहे, मग याच्यामध्ये किती तथ्य आहे, सर्व गोष्टी अगदी कमीत कमी शब्दामध्ये सांगणार आहे. आणि बघा, नेहमीप्रमाणे तुमच्या मनातले जेवढे बी काही प्रश्न असतात तर ते अगदी स्पष्टपणे मी क्लिअर करतो. तर बघा, पहिला प्रश्न, आणि मी मुद्दामूनच असं लिहिलेलं आहे जेणेकरून तुमच्या मनातला कुठलाच या योजनेच्या पोर्टलच्या संदर्भात, म्हणजे ते महासारथी पोर्टलच्या संदर्भात सर्व जे बी काही छोटे छोटे प्रश्न आहेत तुमच्या मनामधले क्लिअर होईल. म्हणजे ID कार्ड तुम्हाला काढायचं आहे का, आताच काढून घ्यायचं आहे का, भविष्यात या पोर्टलवर आपली KYC जाईल का, सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहे. बघा, पहिला प्रश्न मी मुद्दामूनच असं लिहिलं आहे. बघा, काय प्रश्न आहे पहिला, तर पहिला प्रश्न असा आहे बघा, पहिला प्रश्न असा आहे बघा, महासारथी पोर्टलवर लाडकी बहीण योजनेची KYC सुरू आहे का, हाच तर तुमचा प्रश्न आहे ना. हाच तुम्ही कमेंट्समध्ये विचारतात, फ्रिक्वेंटली कमेंट्समध्ये विचारला चालला आहे. महासारथी पोर्टलवर लाडकी बहीण योजनेची KYC, लाडकी बहीण योजनेची KYC चालू आहे का, अशा प्रकारचं बरं का. तर लाडकी बहीण योजनेची KYC महासारथी पोर्टलवर चालू नाही. बघा, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न होता आणि या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला अगदी व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेलं आहे. परत सांगतोय, महासारथी पोर्टलवर लाडकी बहीण योजनेची KYC सुरू नाही. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की सर तिथे तर लाडकी बहीण योजनेचा टॅब दिसतो आहे. तर असं नाही बघा, महासारथी पोर्टलवर जो ID कार्ड ज्याला आपण म्हणतो किंवा ID, तर तो जेव्हा आपण लॉग इन करतो तेव्हा आपल्या आधार नंबर विचारला जातो आणि त्याला OTP पाठवला जातो. तर ती महासारथी पोर्टलवर ID साठी केलेली KYC आहे. लाडकी बहीण योजनेसाठी तिथे स्वतंत्र KYC चालू नाही. मग आता तुम्ही म्हणाल की सर तेच कार्ड सर्व योजनेसाठी लागू होतं, तुम्हाला माहीत नाही का. तर हो, माहीत आहे, पण तिथे सध्या लाडकी बहीण योजनेचा आणि त्याचा काही संबंध नाही. विनाकारण तुमच्या मनाने माहिती जोडू नका, बरोबर. म्हणजे काय होईल की बाकी लाभार्थ्यांच्या मनामध्ये म्हणजे एखाद्या ग्रामीण भागामधली लाडकी बहीण आहे तर ती तिचा पैसा वेळ खर्च करीन किंवा तिच्यासोबत आणखी समजा तिचे पती असो, तिचा कुणी म्हणजे भाऊ असो किंवा वडील असो, त्यांना घेऊन ती शहराच्या ठिकाणी जाईल जिथे अशा प्रकारची KYC केल्या जाऊ शकते आणि मग तिथे तिचा वेळ जाईल, पैसे जाईल, सर्व जाईल, बरोबर. तर यामुळे जे काय होईल की मिसलिडिंग इन्फॉर्मेशनमुळे त्या लाडक्या बहिणीचा खूप वेळ जाऊ शकतो. सध्या कोणत्याही पद्धतीने बघा, हे ID कार्ड जे आहे ना, हे काय थोडक्यात मी तुम्हाला एकदा क्लिअर करतो. बघा, एकदम सुरुवातीला सांगतो. ID कार्डच्या द्वारे काय केलं जातं, जसं आपण बघा की डिजिलॉकर असतं बघा, तुम्ही पाहिलं असेल तर डिजिलॉकरमध्ये काय, तुमचे कागदपत्र तुम्ही पूर्ण माहिती ठेवता आणि मग कुठे जर तुम्हाला काही माहिती अपलोड करायची असेल तर त्या डिजिलॉकरवरून तुमचं काम होऊन जातं. म्हणजे तुमचं महत्त्वाचे शाळेचा समजा मार्कशीट असो, काही बरेचसे काही कागदपत्रे आपण तिथे ठेवू शकतो डिजिलॉकरमध्ये. तर तसंच हे ID कार्ड आहे. तर या ID कार्डहून जवळपास 90पेक्षा अधिक, बघा मी परत सांगतोय, 90पेक्षा अधिक योजना ज्या आहेत तर त्यांना अप्लाय करण्यासाठी हे एक छोटंसं कार्ड असणार आहे. जसं तुमचं आधार कार्ड आहे, मग ते आधार कार्ड वेगवेगळ्या कारणासाठी तुम्ही वापरता, तसंच योजनाचं ते कार्ड असं म्हटलं तरी काय हरकत नाही. पण सध्या IDला तुम्ही कार्ड बनवलं म्हणजे महासारथीला जाऊन, तर त्याच्यामुळे तुमच्या लाडकी बहीण योजनेची KYC झाली का असा त्याचा मुळीच अर्थ नाही. आणि यावर स्पष्टीकरण नाही, आणि ते स्पष्टीकरण तुम्हाला द्यायला आहे की महासारथीचा जो पोर्टल आहे तर त्यावर गेल्याच्या नंतर तुम्ही लाडकी बहीण योजनेची KYC करू शकत नाही. सध्या एक तुम्हाला त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट सांगतो बघा, म्हणजे तुम्हाला पटेल. जेव्हा लाडकी बहीण योजनेच्या KYCच्या संदर्भात पोर्टल कधी सुरू करणार आहात असा स्पष्ट प्रश्न राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांना विचारला होता पत्रकारांनी, तर तेव्हा त्यांनी उत्तर काय दिलं होतं माहिती आहे. तेव्हा त्यांनी उत्तर दिलं होतं की जेव्हा 12,000 पुरुषांना लाभ मिळाला आहे तर तो लाभ वसूल करण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही तेव्हापर्यंत आम्ही पोर्टल चालू करणार नाही. हे जरा आश्चर्य वाटेल तुम्हाला उत्तर ऐकून, पण मात्र त्या उत्तराचा एक निष्कर्ष आपण काढू शकतो की KYC चालू नाही, कारण महिला बालविकास मंत्र्यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं असतं. आणि ऑब्व्हियसली याच्या पोर्टलवर तर नाहीच, मी पण माहिती घेतली आहे, त्या पोर्टलवर KYC लाडकी बहीण योजनेत चालू नाही. आता बाकी काही मनात तुमचे प्रश्न असतील ते पण क्लिअर करतो बघा. मग आता कोणती KYC महासारथी पोर्टलवर चालू आहे हाच प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर सध्या बघा, महासारथी जे पोर्टल आहे तर एकदा तुम्ही त्याच्यावर KYC केली समजा, तर ती
महासारथी महा आय डी कार्डसाठी होती बघा, ती महा आय डी कार्डसाठी होती. आता हे महा आय डी कार्ड सध्या 90 योजनेच्या 90पेक्षा अधिक योजनेसाठी वापरलं जाणार आहे आणि याच्यावर काम चालू आहे. हे काय पूर्ण नाही बनलं आणखी, हे बरेचसे पोर्टल बघा, दिव्यांगाचं पोर्टलचं काम चालू आहे, बरेचसे पोर्टलचं अजून पण काम चालू आहे काही काही ठिकाणी. त्याच्यावर आणखी अपडेट येणं, त्याचे जे काही प्लगिंग असतात ते इन्स्टॉल करणं, म्हणजे त्याचे जे काही डिझाईनचं वर्क असेल किंवा काही पण टेक्निकल गोष्टी त्या चालूच आहेत आणखी, बरोबर. तर ते प्रोसेसमध्ये आहेत. तर त्याचप्रमाणे हे जे काही KYC आपली व्हायली महासारथी पोर्टलवर, तर ही पोर्टलवरची जी KYC आहे तर ही आय डी कार्ड बनवण्यासाठी चालली आहे. तर तिचा लाडकी बहीण योजनेसाठी आता सध्या संबंध जोडू नका. भविष्यात होईल का या आय डी कार्डचा लाडकी बहीण योजनेसाठी उपयोग, तर त्याबद्दल पण मी पुढे सांगणारच आहे तुम्हाला. म्हणजे हे क्लिअर झालं का. त्याच्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेसाठी ऑफलाईन KYC होते का. आता याच्या नावाखाली बऱ्याचशा लाडक्या बहिणींकडनं पैसे पण उकडले जातात. मी पाहिलं आहे बऱ्याचशा लाडक्या बहिणींना कमेंट्समध्ये सांगितलं की सर 200 रुपयामध्ये आमच्या इकडे KYC व्हायली, द्यायला पाहिजे का. तर अजिबात नाही. ऑफलाईन पद्धतीने कुणालाही अधिकार नाही बघा, लक्षात ठेवा, कुणालाही अधिकार नाही. हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत की कुणालाही अधिकार नाही ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने लाडकी बहीण योजनेची KYC करायचा. कारण KYC चालूच नाही तर KYC करणार कशी. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला आणखी पण सांगतो आहे, खूप महत्त्वाचा मुद्दा बघा, की या आधारावर बऱ्याचशा ज्या म्हणजे ग्रामीण भागामधल्या लाडक्या बहिणी असतात तर त्या पैसे द्यायला पण तयार होतात, छोटी मोठी अमाऊंट देतात आणि त्याच्यातनं त्यांना वाटतं की नाही पुढच्या महिन्यात आम्हाला भेटेल, म्हणजे त्यांना आशा लागती. तर ते खूप मोठं मी म्हणतो त्या लाडक्या बहिणींचं त्याच्यामध्ये वेळ पण जाणार आहे आणि बरेचशा काही म्हणजे वेदना होतात थोडक्यात त्यांना. तर तसं करायला नाही पाहिजे. ऑफलाईन ऑनलाईन KYC चालणार आहे. महासारथी पोर्टलवर आपल्या योजनेची KYC भविष्यात होणार का, हा प्रश्न बरोबर आहे बघा. आता यावर बघा, या पोर्टलवर काम चालू आहे. 90पेक्षा त्यांनी जर 90पेक्षा अधिक योजनेची KYC जर त्यांनी तिथे होत असेल त्या कार्डच्या द्वारे, तर भविष्यात होऊ शकते, त्याला आपण नाकारू शकत नाही. पण याचा अर्थ सध्या नाही बरं का. पण भविष्यात होऊ शकते का, तर त्याचं उत्तर आहे होय. पण यावर अजून स्पष्टीकरण आलेलं नाही. त्यामुळे हे फक्त मी अंदाजित सांगतो आहे की भविष्यात, त्यामुळे हा शब्द वापरला आहे मी, भविष्यात होऊ शकते. पण तुम्ही म्हणाल की मग आम्ही महा आय डी कार्ड काढून घ्यायचं का लगेच मग, तर नाही, विनाकारण तुम्ही तुमचे पैसे घालू नका. जेव्हा तुम्हाला महा आय डी कार्डची गरज पडेल त्या योजनेसाठी, एखाद्या इतर योजनेसाठी बरं का, तर तेव्हा तुम्ही घेऊ शकता, बरोबर. पण आता सध्या लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात हा व्हिडिओ आहे. लाडकी बहीण योजनेसाठी जर तुम्हाला वाटत असेल तर सध्या गरज नाही. पुढे जाऊयात बघा. पुढचा प्रश्न बघा, महा आय डी कार्ड सर्वांनाच काढावा लागेल का. उत्तर आहे नाही. हे मी तुम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे. बघा पुढे, सध्या दुसरा प्रश्न, सध्या आम्ही महा आय डी कार्ड काढले नाही तर लाडकी बहीण योजनेचा लाडकी बहीण योजनेसाठी चालेल का, आमचा लाभ बंद होणार तर नाही ना. तर सर सध्या तुम्ही महा आय डी कार्ड काढलं नाही आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असताल तर तरी काही चिंता करायची गरज नाही. ते कार्ड काढलं नाही म्हणून तुमचा लाभ थांबणार नाही. माझ्यामध्ये सर्व प्रश्न एका प्रश्नाची अगदी स्पष्टपणे तुम्हाला उत्तर दिलेली आहेत. आता या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये तुम्ही नक्की विचारू शकता, नक्की उत्तर देईल. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.